सुरुवातीला आपण बघणार आहोत बजेट संदर्भातल्या टॉप 25 बातम्या। या अर्थसंकल्पामध्ये मध्यमवर्गीयांना मोठा दिलासा देण्यात आला। 2.5 लाखांवरून 5 लाखांपर्यंत करसवलत वाढवण्यात आली। याचा फायदा 3 कोटी करदात्यांना होणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने लहान शेतकऱ्यांसाठी ऐतिहासिक निर्णय घेतलाय। 2 हेक्टरपर्यंत शेतजमीन असणाऱ्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दरवर्षी 6,000 रुपये जमा करण्यात येणार असल्याची घोषणा अर्थमंत्री पियुष गोयल यांनी केली आहे। 21,000पर्यंत पगार असलेल्या कामगारांना 7,000 रुपये बोनस मिळणार अशी घोषणा पियुष गोयल यांनी केली। तसंच ग्रॅच्युइटीची मर्यादा 10 लाखांवरून 20 लाख करण्यात आल्याचंही गोयल यांनी स्पष्ट केलं। असंघटित क्षेत्रातल्या कामगारांसाठी महिन्याला 3,000 रुपये पेन्शन मिळणार आहे। यासाठी 60 वर्ष वय होईपर्यंत दर महिन्याला 100 रुपये भरावे लागणार आहेत। गोयल यांच्या अर्थसंकल्पाला शेअर बाजाराकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला। बजेटचं भाषण संपताना सेन्सेक्सने 383 अंकांची उसळी घेतली होती। अर्थसंकल्पात रेल्वे खात्यासाठी 64,500 कोटींची तरतूद करण्यात आली असून त्यामुळे रेल्वेचा विकास होण्यास मदत होईल असंही गोयल यांनी म्हटलंय। वंदे मातरम ही पहिली हायस्पीड ट्रेन देशात धावणार असल्याचं गोयल म्हणाले। संरक्षण खात्यासाठी यावर्षी 3 लाख कोटींहून अधिक पैशांची तरतूद करण्यात आली आहे। देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच हा आकडा 3 लाख कोटींच्या वर गेलाय। 1 लाख 1 पेन्शन योजनेअंतर्गत निवृत्त सैनिकांना आतापर्यंत 35,000 कोटींचं वाटप झालंय अशी माहिती पियुष गोयल यांनी आपल्या भाषणात दिली। महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेकरता 60,000 कोटींची तरतूद करण्यात आली आणि गरज पडली तर आणखी निधी मंजूर करू असं पियुष गोयल म्हणाले। प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेसाठी अर्थसंकल्पात 19,000 कोटींची तरतूद करण्यात आली आहे। त्यामुळे ग्रामीण भागातील रस्ते बांधणीला चालना मिळणार आहे। पंतप्रधान उज्ज्वला योजनेअंतर्गत पुढच्या वर्षी 8 कोटी गॅस कनेक्शन्स देणार अशी घोषणा गोयल यांनी केली। या वर्षात 6 कोटी गॅस कनेक्शन्स दिली जात आहेत असंही ते म्हणाले। प्रधानमंत्री आवास योजनेचाही उल्लेख हंगामी अर्थमंत्री पियुष गोयल यांनी केला। या योजनेअंतर्गत गेल्या 5 वर्षात 1,53,000 घरं बांधण्यात आल्याचं गोयल म्हणाले। आमच्या सरकारने महागाईचा दर 4.6% आणला, नाहीतर सामान्यांना त्यांच्या मिळकतीच्या 40% पैसे आवश्यक वस्तूंवर खर्च करावे लागले असते असं गोयल म्हणाले। मागल्या 5 वर्षात विमान प्रवास करणाऱ्यांची संख्या दुप्पट झाली आहे। तसंच देशातील विमानतळही वाढली असून लोकांचा प्रवास सुखकर झालाय असं गोयल म्हणाले। आयुष्मान भारत योजनेच्या माध्यमातून तब्बल 10 लाख रुग्णांनी याचा फायदा घेतला असल्याची माहिती पियुष गोयल यांनी दिली। तसंच पंतप्रधान जन औषधी केंद्राच्या माध्यमातून स्वस्तात औषधं उपलब्ध करून देण्यात आल्याचं सुद्धा त्यांनी सांगितलं। जर घर विकून 2 घरांमध्ये गुंतवणूक केली तर कॅपिटल गेन टॅक्स लागणार नाही। याचा फायदा महानगरात घरं विकून उपनगरात घरं घेणाऱ्यांना होणार आहे। सिने क्षेत्राशी संबंधित सगळ्या परवानग्या एकाच खिडकीवर मिळणार असं गोयल यांनी जाहीर केलंय। पायरसी रोखण्यासाठी कठोर कायदा आणू अशीही घोषणा त्यांनी केली। गरिबांना स्वस्त धान्य मिळावं यासाठी 1,70,000 कोटींची तरतूद करण्यात आली असून त्याचा फायदाच होईल असं पियुष गोयल म्हणाले। गर्भवती महिलांसाठी 26 आठवड्यांची पगारी सुट्टी मोदी सरकारने जाहीर केली आहे। पियुष गोयल यांनी लोकसभेमध्ये ही घोषणा केली। घर खरेदीवरचा जीएसटी कमी करण्याचा विचार आम्ही करतो आहोत असं गोयल यांनी म्हटलंय। या संदर्भातला निर्णय जीएसटी परिषद घेईल असंही गोयल यांनी म्हटलंय। येत्या 5 वर्षात 1 लाख डिजिटल गावांची निर्मिती केली जाणार आहे अशी घोषणा गोयल यांनी केली। गावांमध्येही शहरांसारख्या सुविधा पुरवू असं त्यांनी सांगितलं। भारतात मोबाईल वापरकर्ते हे दुप्पट झाले असल्याचं गोयल यांनी म्हटलंय। 5 वर्षात मोबाईल डेटाचा उपयोग 50% वाढलाय असं गोयल यांनी सांगितलं। बँकिंग क्षेत्रामध्ये आमच्या सरकारने मोठ्या सुधारणा केल्या। 3 लाख कोटींच्या कर्जाची वसुली पूर्ण झाली आहे। मोठ्या कर्जबुडव्यांनाही आम्ही सोडलं नाही असं गोयल यांनी त्यांच्या भाषणात म्हटलं आहे।
गायींसाठी राष्ट्रीय कामधेनू योजना आणणार असून या योजनेअंतर्गत गायींच्या प्रजाती सुधारण्याकरता प्रयत्न केले जाणार असं पियुष गोयल यांनी जाहीर केलं। कामधेनू योजनेसाठी 750 कोटींची तरतूद करण्यात आल्याचं ते म्हणाले। तसंच मत्स्यपालनासाठी आता शेतकऱ्यांना क्रेडिट कार्ड दिलं जाणार आहे असंही गोयल यांनी जाहीर केलं। 2014 पर्यंत देशात 2.5 कोटी कुटुंब अंधारात होती। आम्ही सौभाग्य योजना आणली। मार्च 2019 पर्यंत सगळ्या कुटुंबाच्या घरात वीज मिळणार। आम्ही LED बल्ब आणले ज्यामुळे वीज बिल आटोक्यात आली असंही गोयल यांनी म्हटलंय। गोयल यांनी आपल्या बजेट भाषणाची सुरुवात अरुण जेटलींना शुभेच्छा देऊन केली। जेटलींची प्रकृती लवकर सुधारो हीच आमची इच्छा असं ते म्हणाले। 5 लाखांपर्यंत आयकर लागणार नाही ही घोषणा केल्यावर सत्ताधारी बेंचेसवरून जोरदार अभिनंदन करण्यात आलं, इतकं की गोयल यांना काही क्षण आपलं भाषण थांबवावं लागलं। काही खासदारांनी मोदीच्या घोषणाही दिल्या। अर्थसंकल्पीय भाषण संपल्यावर पंतप्रधान मोदींनी उत्स्फूर्तपणे गोयल यांचं अभिनंदन केलं। याआधी असं दृश्य मोदींच्या कार्यकाळात कधीच पाहायला मिळालं नव्हतं।